विठ्ठल 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 हरि औदुंबरा तळवटी नरसिंहयोगी कृष्णातटी परमशांत सुखास भोगी ध्यानस्थ होऊन समस्त चरित्र पाहे अनन्य दो चरण त्यास इच्छित देता आहे नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत ओम श्री गुरु गुरुदेव गुरु जय जय दत्तात्रेय गुरु शाश्वत आणि सनातन गुरुपीठ आदिगुरु भगवान दत्तात्रेयांचे पूर्णावतार भगवान श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन नरसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ श्री कृष्ण सरस्वती परमपूजनीय वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज आणि हृदयस्थ सद्गुरु स्वामी स्वरूपानंद सद्गुरुनाथ महाराजांच्या अलौकिक अशा प्रकारच्या लीला जेव्हा आपण या लीलांच्यावर विचार करतो तेव्हा त्या अगम्य वाटतात, पण त्या गम्य होण्यासाठी त्याचा रहस्यार्थ ध्यानात येण्यासाठी आणि त्या लीलांच्या अंतर्गत असलेला परमार्थ सुलभ सोपा होण्यासाठी तसंच त्या परमार्थाचं आपल्याही अंतःकरणामध्ये व्यवस्थापन होण्यासाठी आणि तेथून आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये त्याचं सुंदर असं प्रचलन होण्यासाठी मनुष्याच्या धारणा ज्या आहेत त्या धारणा श्रद्धेनं युक्त अशा असाव्यास हव्यात. श्रद्धा ज्यावेळा अंतःकरणामध्ये संपन्न होते तेव्हा आपोआपच विकल्परहित अशा प्रकारचा सुंदर आनंद साधकाला मिळायला लागतो. हा आनंद केवळ साधकालाच प्रमुदित करत नाही, तर तो ज्या घरामध्ये राहतो त्या घरामध्ये सुद्धा त्या आनंदाची पखरण होते. ज्यांच्या सहवासामध्ये असा साधक जातो त्यांना अशा साधकाचा सहवास हवासा वाटतो. पुष्कळ वेळा काय होतं, एकमेकाला असे विशुद्ध तत्वाने युक्त लोक जेव्हा भेटतात तेव्हा शब्द किंवा भाषा यांचा वापर जरी केला गेला नाही तरी सुद्धा एक प्रकारचा सुंदर अनुनय चालू राहतो. आणि हा जो अनुनय आहे त्याला अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये आत्मानुनय असं म्हणतात. द्वैतामध्ये आपण एकमेकाला ओळखत असतो, एकमेकांचा सहवास करत असतो, चर्चा प्रतिचर्चा चालू होतात, पुष्कळ वेळा वाद होतात, पुष्कळ वेळा संवाद होतात आणि अनेक वेळा सुखसंवादही होतात. पण सुखसंवादाचं अधिष्ठान
जर परमसुख ज्याच्या ठिकाणी सातत्यानं आहे, अक्षयत्वानं वास्तव्य करता आहे, असा भगवंत जर झालं तर ते अधिष्ठान केवळ तारक नव्हे तर संजीवक होतं आणि अशा लोकांचं जे सृजन आहे ते सृजन आत्मसृजन या नावानं ओळखलं जातं आणि या आत्मसृजनाच्या माध्यमातून सद्गुणांचा विकास होत जातो आणि त्याचबरोबर दुर्गुणांची आठवणही नाहीशी होते. आपण अत्यंत तन्मयतेनं विचार करीत आहोत त्या अन्य जीवाचा ज्याला सद्गुरुनाथ महाराजांनी ज्ञान दिलं आणि ज्ञान दिल्यानंतर त्याला ती अवस्था अतिशय प्रिय झाली आणि ती अवस्था प्रिय झाल्यानंतर त्यांनी सद्गुरूंना प्रार्थना केली की आता माझ्या या अवस्थेचा भंग करू नका. आपण नेहमी अनेक प्रकारचे शब्द ऐकत असतो. त्यामध्ये अभंग हा एक शब्द नित्याच्या आपल्या विचारधारेमध्ये सातत्यानं आपण ऐकत असतो, त्याच्यावर विचार करत असतो. तुकाराम महाराजांनी अभंग लिहिले, सांगितले, अभंग केले. ज्ञानेश्वरांचे अभंग आहेत, मुक्ताबाईचे अभंग आहेत. सगळ्या संतांनी अभंग माध्यमातनं त्या परमतत्वाची सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अभंग या शब्दाचा नेमका अर्थ काय असं जर विचारलं तर सर्वसाधारणतः उत्तर असं दिलं जाईल की परमेश्वराचं गुणगान ज्या रचनेच्या माध्यमातून केलं जातं त्याला अभंग असं म्हणतात. आध्यात्मिक अर्थ या शब्दाचा जर आपणाला हवा असेल तर तो असा होऊ शकतो की परमेश्वरा व्यतिरिक्त अन्य कोणताही विषय वृत्तीशी जोडला न जाता वृत्ती केवळ परमात्म्याशी तन्मय होते आणि त्या तन्मयतेतून जे स्फुरण होतं आणि आत्मावस्थेचा भंग जो करत नाही त्याला अभंग असं म्हणता येतं. अभंगाचं हे वैशिष्ट्य आहे. तेव्हा या जीवानं सद्गुरुनाथ महाराजांना सांगितलं की माझ्या या अवस्थेचा आता भंग करू नका आणि त्याने त्याचं ते म्हणणं ऐकलं नाही असं नाही. एखादा अर्ज केल्यानंतर जसा तो दाखल करून घेतात तसं सद्गुरुनाथ महाराजांच्या ठिकाणी त्याची ती प्रार्थना विनंती ही मान्य झालेली आहे. पण लोकोपचाराच्या दृष्टीनं परमात्मा प्रेरित अशा प्रकारचे जे नियम असतात आणि शास्त्राचे सिद्धांत जे असतात त्या सिद्धांतांना शह न देता हलकेच एखाद्याचं कल्याण कसं करावं हे सद्गुरुनाथ महाराजांना किंवा त्या गुरुतत्वाला अगदी व्यवस्थित रीतीनं ज्ञात असतं. त्या दृष्टीनं त्यांनी असा विचार केला. त्यांनी विचार केला असं म्हणण्याचंही आपणाला कारण नाही, तो आपला अधिकार नाही. सद्गुरुनाथ महाराजांच्या विषयी बोलताना सुद्धा अत्यंत सावधपणानं अत्यंतिक सुकोमल अशा भावातून आणि इतकंच नव्हे तर श्रद्धायुक्त अंतःकरणातून शब्द बाहेर यावे. सद्गुरुनाथ महाराजांनी काय केलं तर त्या ठिकाणी जे शिष्य होते त्या शिष्यांच्या पैकी पाचारण केलं एकाला आणि सांगितलं की एक लोभी मनुष्य चाललेला होता त्याला बोलवा आणि त्याच्या हस्ते या जीवाला स्नान घाला म्हणले त्या मनुष्याला. आणि स्नान घालताना त्याच्या अंगावर जी विभूती आहे जे भस्म आहे ते भस्म धुवून काढा. त्यानंतर त्याची पहिली अवस्था
त्याला प्राप्त होईल. खरं पाहिलं तर सद्गुरुनाथ महाराजांनी तो अवस्था त्रयाच्या पलीकडं कसा जाईल याचं नियोजन त्यांच्या कृपेनं केलेलंच आहे. पण हा लौकिक उपचार आपणाला 28व्या अध्यायामध्ये गुरुचरित्राच्या पाहायला मिळतो की त्याला पुन्हा त्याची दशा द्यायची कशासाठी, तर त्याच्याबरोबर आणखी 3 जीवांचं जे कर्म आहे, त्याची मुलं म्हणा, त्याची पत्नी म्हणा, या सर्वांच्या कर्माचा व्यवस्थित विचार झाला पाहिजे आणि आध्यात्मिक अधिष्ठान सत्तेनुसार त्या सत्तेला अनुसरून त्यांच्याही कर्माचं प्रचलन नीट होण्यासाठी आणि एकंदर त्या कुटुंबाचा जो कर्मविपाक आहे तो कर्मविपाक शास्त्रसंमत करून घेण्यासाठी म्हणून सद्गुरुनाथ महाराजांनी काय केलं तर त्याला स्नान करायला लावलं. म्हणजे लुब्धका हस्ते, एका लुब्धका बोलावून, लुब्धक म्हणजे अत्यंत लोभी जो आहे त्याला बोलावून त्याला स्नान घातलं. याच्यामध्ये ही विशुद्ध परमार्थधारा जे आचरू इच्छितात किंबहुना अत्यंत शुद्ध परमार्थाचा विचार आपल्या आयुष्यामध्ये साकार व्हावा असं ज्यांना वाटतं, जे भक्ती, ज्ञान, कर्म अथवा योग या विविध माध्यमातनं कैवल्य प्राप्तीसाठी अत्यंत तळमळत राहतात, त्यांनी या गोष्टीवर विचार करावा की लुब्धकाला का पाचारलं, लोभी माणसालाच का पाचारलं. कारण गंमत अशी आहे की हा जो जीव आहे त्याला पुन्हा प्रपंचाची ओढ लागावी आणि भगवंताच्या मायेच्या आवरणाखाली पुन्हा तो यावा यासाठी म्हणून त्या लोभी माणसाला त्यांनी बोलावलेलं आहे. सहजासहजी हे बोलावणं होत नाही. आपण सगळेच मायेच्या आवरणाखाली आहोत. आवरण व्यवस्थेचा भंग होऊ नये आणि पुनश्च त्याच्या प्रपंचाचाही भंग होऊ नये म्हणून त्याची मूळ वृत्ती जी आहे ती अभंग ठेवण्याचा महाराजांनी विचार केलेला आहे आणि त्याला स्नान घातलं. स्नान घातलं आणि त्याच्या अंगावर विभूती जी आहे ती विभूती त्यांनी धुवून टाकलेली आहे. विभूती धुण्याचं कारण असं आहे की भस्म त्याच्या अंगाला लेपन करत असताना आत्यंतिक विशुद्ध अशा प्रकारचा आपला जो संकल्प आहे तो महाराजांनी तो संकल्प त्या विभूतीशी निगडीत केलेला होता आणि अशासाठी निगडीत केलेला होता की ज्या योगे अत्यंत सुंदर अशा प्रकारचं जे दिव्य ज्ञान आहे ते त्याच्यामध्ये प्रगट व्हावं आणि त्या ज्ञानाच्या माध्यमातनं वादासाठी आलेले जे ब्राह्मण होते त्यांच्याशी त्यांनी काही संवाद करावा, वाद करावा आणि त्या ब्राह्मणांचं दंभ किंवा गर्व जो आहे त्याचं हरण व्हावं यासाठी म्हणून कोणत्याही परिस्थितीत वृत्तीभेद करत असताना जेव्हा सद्गुरू एखाद्या गोष्टींचं नियोजन करतात तेव्हा ते नियोजन अनेक गोष्टींनी युक्त असतं. त्या नियोजनामध्ये प्रसाद असतो, त्या नियोजनामध्ये व्यापकता असते, त्या नियोजनामध्ये कार्यसिद्धीच्या दृष्टीनं विचार असतो. ते नियोजन ज्ञानानं परिप्लुत असतं आणि ते नियोजन केवळ वैयक्तिक संधारणा नाही तर सामाजिक संधारणांना सुद्धा अत्यंत उपयोगी असतं. या दृष्टीनं हे नियोजन त्यांनी केलेलं होतं. कालच आपणाला मी वशिष्ठ आणि विश्वामित्राची गोष्ट सांगितली. विश्वामित्राच्या ठिकाणी जो अहंकार निर्माण झालेला आहे त्या अहंकाराला वशिष्ठ ऋषींनी कशा प्रकारे छेद दिला याविषयीचा विचारही आपण केला. आणि हा विचार जेव्हा
साधकाच्या माध्यमातून, साधनेच्या माध्यमातून साधक करत राहतो, तेव्हा साधकामध्ये कोणकोणते बदल होतात, ते बदल किंवा त्याच्या जाणीवा या अनुभूती ठरतात, तेव्हाच जेव्हा त्या अत्यंत स्पष्टपणे त्याच्या चित्ताच्या स्तरावर कार्यरत होतात आणि त्यातून त्याला प्रबोधन होत राहतं. या जाणीवा कोणत्या? तर साधक अतिशय सूक्ष्म होतो आणि त्याला प्रबोधन होतं. हे प्रबोधन करणारी जी शक्ती आहे ती अव्यक्त जरी असली तरी त्याच्या शरीरांतर्गत चैतन्य रूपानं ती वावरत असते. शुद्ध चैतन्यातनं विचार जे निर्माण होतात त्या विचारातून एक सुरेख आणि सुंदर साधनेला उपयोगी अशी प्रणाली तयार होते. या प्रणालीला अध्यात्मशास्त्रामध्ये चैतन्य, शुद्ध चैतन्याची प्रणाली असं म्हणतात. म्हणून विचार प्रगट करत असताना सुद्धा ते विधायक असावेत, सुंदर असावेत, बुद्धितत्वाला पोषक असावेत आणि आत्मतत्वाचा संग्रह करणारे असावेत. या आत्मतत्वाचा जसजसा संग्रह अंतःकरणामध्ये होत जातो तसतसं आत्म्याचा जो विकास आहे तो विकास कशा प्रकारे आहे आणि अनादी आणि अनंत असं हे आत्मतत्व कसं आहे हे कळून चुकतं. सद्गुरुनाथ महाराजांनी त्याच्या अंगावरची विभूती जेव्हा धुतली तेव्हा त्याचे ज्या नात्यातले लोक म्हणजे त्याची पत्नी, मुलं सगळी तिथं होती, त्यांना पाहिल्याबरोबर बघा तुम्ही, नेत्राने बघितल्याबरोबर तो तिकडं खेचला गेला अशासाठी की त्याला असं वाटायला लागलं की अरे मी कुठल्या तरी वेगळ्या अवस्थेत, किंवा हे सुद्धा वाटलं असेल का नाही कोणाला ठाऊक, त्या अवस्थेतीच्या त्याला विस्मृतीच झाली. या विश्वामध्ये ज्याप्रमाणे स्मृती ही देणगी आहे तशी विस्मृती ही सुद्धा देणगी आहे. सगळ्याच गोष्टी जर स्मृती पटलावर साकल्यानं कार्यरत करायला लागल्या तर माणसाला जीवन सुसह्य होईल असं वाटत नाही. म्हणून स्मृती आणि विस्मृती या उभयतांची योजना त्या परमात्म्याने केलेली आहे. त्याला विस्मृती झाली पहिल्या अवस्थेची आणि आपल्या नात्यातल्या लोकांच्याकडं, मुलांच्याकडं, पत्नीकडं तो आकर्षित झाला आणि म्हणाला की काही नाही, तुम्ही इथं कसे काय आला, नेहमीप्रमाणे तिथं संवाद झाला असेल. पण त्या पत्नीनेही सांगितलं की आपण इकडं आलेला होता. तेव्हा सद्गुरुनाथ महाराजांनी अत्यंत समाधानानं त्या सगळ्या कुटुंबाकडं पाहिलेलं आहे. आणि आपणाला सांगतो की सद्गुरूंची कृपादृष्टी जी असते, या कृपादृष्टीमध्ये असणारं जे सामर्थ्य आहे किंवा त्या कृपादृष्टीतनं जे काही मिळणार असतं ते त्यांना मिळालेलंच आहे. त्यांच्या लक्षात आलं नाही तरी आपण मिळालेलं नाही असं म्हणता कामा नये, मिळत असतं. त्या आत्म्यांचा पुढे निश्चितपणे उद्धार झालेला असला पाहिजे. ह्या सगळा प्रसंग जेव्हा यथार्थतेनं घडला आणि हे जे एक प्रकारचं नाट्यच म्हणायचं, जेव्हा ही जडणघडण सगळी झाली तेव्हा तिथं जे लोक होते सद्गुरूंचे भक्त, त्या भक्तांनी महाराजांना विचारलं, त्रिविक्रमानं विचारलं की त्याची विभूती गेल्यानंतर असं एकदम कसं काय घडून आलं. असं म्हटल्यानंतर सद्गुरुनाथ महाराजांनी एक सुंदर अशा प्रकारची भाव परंपरा, ज्ञान परंपरा, यज्ञयागाची परंपरा आणि त्याचबरोबर अवस्थात्रयाच्या पलीकडं काय काय आहे ही परंपरा एक सहज रीतीनं सांगून टाकली एका वाक्यामध्ये. ते म्हणतात की हा सगळा महिमा जो आहे हा विभूतीचा महिमा आहे.
पण आपण लक्षात घ्या, असं त्यांनी म्हटलं तरी सुद्धा जो खऱ्या अर्थानं गुरुभक्त आहे, सद्गुरूंच्यावर ज्याचं विलक्षण प्रेम आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा आहे आणि ज्याच्या ठिकाणी सद्गुरूशिवाय अन्य विचार नाही, त्याला सुद्धा असंच वाटेल विभूती म्हणजे सद्गुरूच आहे. जिकडं पाहिल तिकडं त्यांचं दर्शन त्याला होत असतं आणि दर्शन होणं याचा अर्थ केवळ डोळ्याला दिसण्याचा नाही. अध्यात्म क्षेत्रामध्ये दर्शनाच्या सुद्धा पुष्कळ अशा प्रकारच्या अवस्था असतात. आपणाला काय वाटतं, आपण जेव्हा एखाद्या तीर्थक्षेत्राला जातो किंवा दैवताच्या दर्शनाला जातो, तेव्हा त्या दैवताला पाहून आल्यानंतर जेव्हा चर्चा होतात, बोलणं होतं, संवाद होतात, तेव्हा आपण म्हणतो मला दर्शन झालं. वाडीला आत्तासुद्धा गेल्यानंतर जर पादुकांचं दर्शन झालं की आपण म्हणतो महाराजांच्या पादुकांचं दर्शन झालं. पुष्कळ वेळा काय होतं, पादुकांचं दर्शन न होता पादुकावर मुखवटा घातलेला असतो, मुखवट्याचं दर्शन झालं. गाणगापूरला गेल्यानंतर आपण काय म्हणतो, मला निर्गुण पादुकांचं दर्शन झालं. ते झालं नाही तर म्हणतो मुखवट्याचं दर्शन, चेहरा दिसला महाराजांचा. हे सगळं दर्शनाचा हा जो विचार आहे तो प्रगल्भतेनं जेव्हा साधकाच्या साधनेच्या माध्यमातनं जेव्हा साधक अनुभवत राहतो, तेव्हा त्याला दर्शन महती ही कळत असते. दर्शन कशी होतात, तो दर्शन होतं म्हणजे जे सौम्य अध्यात्मशास्त्राच्या माध्यमातून हा दर्शन विचार अतिशय प्रगल्भतेनं मांडला जातो. दर्शन होतं म्हणजे केवळ आपण डोळ्यांनी पाहतो असं नाही. पुष्कळ वेळा डोळे मिटल्यानंतर सुद्धा ज्याचा विचार, ज्या परमात्म शक्तीचा विचार किंवा परमात्म प्रणाली जी असते ती परमार्थ प्रणाली आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. पुष्कळ वेळा विचार माध्यमातून दर्शन होतं, प्रत्यक्ष डोळ्यानं दर्शन होतं, जाणीवेच्या माध्यमातूनही दर्शन होत असतं. आणि हे झालेलं जे दर्शन आहे ते पुष्कळ काळपर्यंत साधकाच्या मनामध्ये सातत्यानं कार्यरत राहतं. त्याच्या चित्ताच्या स्तरापर्यंत हे दर्शन गेल्यानंतर या दर्शनातून होणारा लाभ एक वेगळ्या प्रकारचा असतो. हे जे दर्शन होतं ते चित्ताच्या स्तरावर जेव्हा स्थिर होतं, तेव्हा त्या स्थिरपणातून साधकाचा जो सत्वभाव आहे हा वाढीला लागतो. त्याच्या उपासनेच्या दृष्टीनं आवश्यक ती शक्ती त्याला प्राप्त होते आणि त्या शक्तीच्या माध्यमातून झालेलं दर्शन जे आहे ते सुरक्षित करत साधकाचा प्रवास सुरू होतो. सद्गुरू महाराजांचं दर्शन त्या आज्ञजीवाला झालेलं आहे, पण त्यातून सद्गुरूंचं एकंदर जे कार्य आहे किंवा त्यांची जी महनीयता आहे, या सर्व जाणीवा त्याच्या प्रगल्भ झाल्या असतीलच असं म्हणता येत नाही. सद्गुरुनाथ महाराजांनी काय सांगितलेलं आहे की त्याच्या अंगावर जी विभूती आहे ती विभूती बाजूला केल्यानंतर आणि त्याला स्नान घातल्यानंतर तो पुन्हा आपल्या पूर्वावस्थेला गेला. अशा प्रकारे अवस्थांमध्ये बदल घडवण्याचं सामर्थ्य जे आहे, हे सामर्थ्य विभूतींच्या मध्ये, अवतारी पुरुषांच्या मध्ये आणि महनीय अशा प्रकारचे जे संत आहे ज्यांना आत्मदर्शन झालेलं आहे, अशांच्यामध्ये हे सामर्थ्य असतं. आणि या सामर्थ्याच्या योगानं केवळ वैयक्तिक धारणा नाही तर ते समाज धारणाही उत्तम करू शकतात. संतांनी समाजाला जे प्रबोधन केलं
त्या संत ग्रंथांचा जर आपण अभ्यास केला, पुष्कळ वेळा काय होतं, ज्ञानेश्वरीचं पारायण, श्री गुरुचरित्राचं पारायण, नवनाथाचं पारायण किंवा अन्य संत ग्रंथांची पारायण किंवा वेदोक्त विधी, तंत्रोक्त विधी हे केले जातात. पण हे करण्याचं कारण काय, तर जो विधी या विश्वामध्ये प्रगट झालेला आहे, जी अक्षरं या विश्वामध्ये प्रगट झालेली आहेत, त्या अक्षरांशी अशा प्रकारे आपला सहवास आपण करायचा की ज्या योगे आपल्यामध्ये असणाऱ्या अज्ञान ग्रंथी म्हणजे गाठी, या ग्रंथींचं सुद्धा उत्कीलन होईल. हे उत्कीलन ग्रंथींचं करणं हे संतांचं सामर्थ्य असतं. महाराजांनी त्या अज्ञ जीवाला ज्ञान दिलं, सामर्थ्य दिलं आणि त्याचबरोबर एक कर्मविपाकाचा सिद्धांत जो आहे, त्या सिद्धांताचं यथोचित प्रचलन करण्यासाठी म्हणून सद्गुरुनाथ महाराजांनी त्याला पुन्हा त्याची पहिली अवस्था दिली आणि त्याला त्याच्या संसाराशी जोडून टाकलं. तेव्हा हा विभूतीचा महिमा म्हणजे नेमकेपणानं काय आहे, या संबंधीचा विचार आपण पुढल्या प्रवचनामध्ये करायचा आहे. ओम श्री गुरु गुरुदेव गुरु, जय जय दत्तात्रेय गुरु, सद्गुरुनाथ महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल